हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024, महाटेट परीक्षा 2024 या परीक्षेवर फोकस करून महाटेट परीक्षांमध्ये विचारण्यात येणारा महत्त्वाचा घटक मानसशास्त्र आणि या मानसशास्त्र घटकावरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहे. आणि हे सर्व प्रश्न आपण मागील महाटेट परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाइज करा. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न, मनोविज्ञान म्हणजे काय? पहा मित्रांनो, मनोविज्ञान म्हणजे काय तर व्यक्तीच्या मानसिक प्रक्रिया आणि वर्तन यांचं शास्त्रीय अभ्यास. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, व्यक्तीचा मानसिक प्रक्रिया आणि वर्तन यांचा शास्त्रीय अभ्यास. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. अवचेतन मन या संकल्पनेची मांडणी कोणी केली? अवचेतन मन या संकल्पनेची मांडणी केलेली आहे सिगमंड फ्राइड यांनी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, सिगमंड फ्राइड. त्यानंतर पुढे पाहूया. प्रायोगिक मनोविज्ञानाचा संस्थापक कोण आहे? प्रायोगिक मनोविज्ञानाचा संस्थापक आहे विलेम वुंट. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, विलेम वुंट. त्यानंतर समोरचा प्रश्न, आत्म किंवा स्व याच्या विकासासंबंधीची थेअरी कोणत्या मनोवैज्ञानिकाने मांडली? पहा, आत्म किंवा स्व यांच्या विकासासंबंधीची जी थेअरी आहे मित्रांनो, ती कार्ल रॉजर्स यांनी मांडलेली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4, कार्ल रॉजर्स. त्यानंतर समोरचा प्रश्न, मनोविज्ञानाचा मुख्य उद्देश काय आहे? मनोविज्ञानाचा मुख्य उद्देश आहे वर्तन आणि मानसिक प्रक्रिया समजणे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, वर्तन आणि मानसिक प्रक्रिया समजणे. त्यानंतर समोरचा प्रश्न, बिहेवियरिझम या संकल्पनेची मांडणी कोणी केली? पहा, बिहेवियरिझम या संकल्पनेची मांडणी जॉन वॉटसन यांनी केलेली आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, जॉन वॉटसन. त्यानंतर पुढे पाहूया. मुलांचे बौद्धिक विकासाचे 4 टप्पे या सिद्धांताचा निर्माता कोण आहे? पहा, मुलांच्या बौद्धिक विकासाचे 4 टप्पे या सिद्धांताचा निर्माता आहे जीन पियाजे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2, जीन पियाजे. समोरचा प्रश्न, प्रोत्साहन आणि प्रतिसाद या आधारावर शिकण्याचे कोणते सिद्धांत तयार करण्यात आले आहेत? पहा, प्रोत्साहन आणि प्रतिसाद या आधारावर शिकण्याचे सिद्धांत कोणी तयार केले? तर B.F. स्किनर यांनी तयार केलेत. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, B.F. स्किनर. पुढे पाहूया. स्व किंवा आत्मा या संबंधी कोणत्या थेरपिस्टने मांडणी केली आहे? पहा, स्व किंवा आत्मा या संबंधीची जी मांडणी आहे ती कार्ल रॉजर्स यांनी केलेली. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, कार्ल रॉजर्स. समोरचा प्रश्न, मानवतावादी मनोविज्ञानाचा मुख्य मुद्दा काय आहे? मानवतावादी मनोविज्ञानाचा मुख्य मुद्दा आहे व्यक्तीचा विकास आणि त्याची क्षमता. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3, व्यक्तीचा विकास आणि त्याची क्षमता. समोरचा प्रश्न, अहंकार आणि सुपर इगो या संकल्पना कोणत्या मनोवैज्ञानिकाने मांडल्या? पहा, अहंकार आणि सुपर इगो या संकल्पना सिगमंड फ्राइड या वैज्ञानिकाने मांडल्या. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, सिगमंड फ्राइड. पुढे पाहूया. अल्बर्ट बंडुराचा सामाजिक शिकण्याचा सिद्धांत कोणत्या घटकावर आधारित आहे? अल्बर्ट बंडुराचा सामाजिक शिकण्याचा सिद्धांत जो आहे मित्रांनो, तो निरीक्षण आणि अनुकरण या घटकावर आधारित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, निरीक्षण आणि अनुकरण. पुढे पाहूया. मनोविश्लेषणात्मक सिद्धांतात मूलभूत मानसिक शक्ती कोणती आहे? मनोविश्लेषणात्मक सिद्धांतात मूलभूत मानसिक शक्ती आनंद मिळवण्याची इच्छा ही आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, आनंद मिळविण्याची इच्छा. पुढे पाहूया.
स्वयं अहंकार या संकल्पनेचा संबंध कोणत्या मनोवैज्ञानिकाने दिला आहे? पहा, स्वयं अहंकार या संकल्पनेचा जो संबंध आहे मित्रांनो, तो कार्ल रॉजर्स या मनोवैज्ञानिकाने दिलेला आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कार्ल रॉजर्स. समोरचा प्रश्न, विकासाच्या कोणत्या टप्प्यात मुलांमध्ये तर्कशक्ती विकसित होते? पहा, विकासाच्या कोणत्या टप्प्यामध्ये मुलांमध्ये तर्कशक्ती विकसित होते? तर वय वर्ष 7 ते 12. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 वय वर्षे 7 ते 12. पुढे पाहूया. शास्त्रीय कंडिशनिंग सिद्धांत कोणी मांडला? शास्त्रीय कंडिशनिंग सिद्धांत हा इवान पावलोव यांनी मांडलेला आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 इवान पावलोव. पुढे पाहूया. मेंदूचा कोणता भाग तर्कशक्ती आणि विचार प्रक्रियांसाठी महत्त्वाचा आहे? पहा, मेंदूचा कोणता भाग तर्कशक्ती आणि विचार प्रक्रियांसाठी महत्त्वाचा आहे? तर तो आहे सेरेब्रल कॉर्टेक्स. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सेरेब्रल कॉर्टेक्स. पुढे पाहूया. कोणते थेरपी मॉडेल कुटुंबाच्या किंवा गटांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करतो? पहा, कोण थेरपी मॉडेल कुटुंबाच्या किंवा गटांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करतो? तर कुटुंब थेरपी. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कुटुंब थेरपी. पुढे पाहूया. मानसशास्त्रातील संज्ञान कॉग्निशन या संज्ञेचा अर्थ काय आहे? तर तो विचार, आकलन आणि ज्ञान हा आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 विचार, आकलन आणि ज्ञान. समोरचा प्रश्न, क्लायंट सेंटर्ड थेरपी या थेरपीचे विकासक कोण आहेत? क्लायंट सेंटर्ड थेरपी या थेरपीचे विकासक आहेत कार्ल रॉजर्स. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 कार्ल रॉजर्स. पुढे पाहूया. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय रे? आत्मसाक्षात्कार म्हणजे स्वयं विकासाची प्रक्रिया. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 स्वयं विकासाची प्रक्रिया. समोरचा प्रश्न, ऑपरेटंट कंडिशनिंग या सिद्धांताचे मांडणीकार कोण आहेत? ऑपरेटंट कंडिशनिंग या सिद्धांताचे मांडणीकार आहेत B.F. स्किनर. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 B.F. स्किनर. पुढे पाहूया. मूड डिसऑर्डर म्हणजे काय? मूड डिसऑर्डर म्हणजे भावनिक अस्थिरता. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 भावनिक अस्थिरता. समोरचा प्रश्न, मनाच्या किती स्तरांची मांडणी फ्रायडने केली? पहा, फ्रायडने मनाच्या किती स्तरांची मांडणी केली? 3 स्तरांची. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 3. समोरचा प्रश्न, आदर्श व्यक्तिमत्व विकास या संकल्पनेचे प्रणेते कोण आहेत? आदर्श व्यक्तिमत्व विकास या संकल्पनेचे प्रणेते आहेत एरिक एरिक्सन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 एरिक एरिक्सन. समोरचा प्रश्न, प्रत्यक्ष निरीक्षण हे कोणत्या शिकण्याच्या सिद्धांताचा भाग आहे? पहा मित्रांनो, प्रत्यक्ष निरीक्षण हे सामाजिक शिकण्याचा सिद्धांताचा भाग आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 सामाजिक शिकण्याचा सिद्धांत. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, कोणत्या टप्प्यात मूल मेंदूच्या विकासासाठी अत्यंत संवेदनशील असते? पहा, मूल मेंदूच्या विकासासाठी कोणत्या टप्प्यात अत्यंत संवेदनशील असते? तर गर्भावस्थामध्ये. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 गर्भावस्था. पुढे पाहूया. संज्ञानात्मक असंगती सिद्धांत कोणी मांडला? पहा, संज्ञानात्मक असंगती सिद्धांत लिओन फेस्टिंजर यांनी मांडला. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 लिओन फेस्टिंजर. समोरचा प्रश्न, कोणता मानसशास्त्रीय दृष्टिकोन भावना, वर्तन आणि विचार यांच्या परस्पर संवादावर लक्ष केंद्रित करतो? पहा, भावना, वर्तन आणि विचार यांच्या परस्पर संवादावर लक्ष केंद्रित करणारा मानसशास्त्रीय दृष्टिकोन कोणता आहे? संज्ञात्मक दृष्टिकोन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 संज्ञात्मक दृष्टिकोन. समोरचा प्रश्न, मनोविश्लेषणात ईद कशाशी संबंधित आहे?
मूलभूत इच्छाशक्ती. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 मूलभूत इच्छाशक्ती. पुढे पाहूया. वातावरण आणि आनुवंशिकता यांच्यातील परस्पर संवादाचे अध्ययन कोणत्या शाखेत केले जाते? वातावरण आणि आनुवंशिकता यांच्यातील परस्पर संवादाचे अध्ययन जैविक मानसशास्त्रामध्ये केलं जातं. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 जैविक मानसशास्त्र. समोरचा प्रश्न, पावलोवच्या प्रयोगात बेलच्या आवाजाशी कोणते प्रकारचे प्रतिसाद जोडले गेले होते? शास्त्रीय कंडिशनिंग प्रतिसाद. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 शास्त्रीय कंडिशनिंग प्रतिसाद. समोरचा प्रश्न, मानसशास्त्रातील कोणत्या सिद्धांतात आधार आणि सुरक्षा या गरजांना प्राधान्य दिले जाते? पहा, मानसशास्त्रातील कोणत्या सिद्धांतात आधार आणि सुरक्षा या गरजांना प्राधान्य दिले जाते? तर मॅस्लोचे गरजांचे श्रेणीकरण. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मॅस्लोचे गरजांचे श्रेणीकरण. पुढे पाहूया. ग्रुप थेरपी कोणत्या प्रकारच्या मानसिक उपचारात येते? ग्रुप थेरपी गट थेरपी या मानसिक उपचारात येते. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 गट थेरपी. पुढे पाहूया. बुद्धिमत्तेची अनेक प्रकारची स्तर ही संकल्पना कोणी मांडली? बुद्धिमत्तेची अनेक प्रकारचे स्तर ही संकल्पना हॉवर्ड गार्डनर यांनी मांडलेली आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 हॉवर्ड गार्डनर. समोरचा प्रश्न, अस्मिता किंवा इगो ही संकल्पना कोणत्या सिद्धांताशी संबंधित आहे? पहा, अस्मिता इगो ही संकल्पना जी आहे मित्रांनो ती मानस विश्लेषण या सिद्धांताशी संबंधित आहे. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 मानस विश्लेषण. समोरचा प्रश्न, कोणता विकार चरमचिंता आणि ताणामुळे निर्माण होतो? पहा, चरमचिंता आणि ताणामुळे कोणता विकार निर्माण होतो? तर तो आहे चिंता विकार. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 चिंता विकार. समोरचा प्रश्न, कोणता मानसशास्त्रीय दृष्टिकोन मेंदूच्या संरचनेसाठी आणि कार्यासाठी महत्त्वपूर्ण आहे? पहा, मेंदूच्या संरचनेसाठी आणि कार्यासाठी कोणता मानसशास्त्रीय दृष्टिकोन महत्त्वाचा आहे? तर तो आहे जैविक दृष्टिकोन. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 जैविक दृष्टिकोन. पुढे पाहूया. अधिगमाचा निरीक्षणीय सिद्धांत हा कोणाच्या नावाशी जोडला जातो? अधिगमाचा निरीक्षणीय सिद्धांत बंडुराच्या नावाशी जोडला जातो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 बंडुरा. समोरचा प्रश्न, संवेदनशास्त्र कोणत्या प्रक्रियेचा अभ्यास करतो? संवेदनशास्त्र शारीरिक आणि मानसिक संवेदनाचा या प्रक्रियेचा अभ्यास करतो. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 शारीरिक आणि मानसिक संवेदना. पुढे पाहूया. फाईट ऑर फ्लाईट प्रतिसाद कोणत्या तणाव प्रक्रियेशी संबंधित आहे? फाईट ऑर फ्लाईट हा प्रतिसाद ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीमशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम. समोरचा प्रश्न, समाजशास्त्रीय शिकवण कोणत्या दृष्टिकोनाशी संबंधित आहे? समाजशास्त्रीय शिकवण सामाजिक दृष्टिकोनाशी संबंधित आहे. ओके, योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 सामाजिक दृष्टिकोन. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण काही महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि या प्रश्नापैकी एक प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. अल्बर्ट बंडुराचा सामाजिक शिकण्याचा सिद्धांत कोणत्या घटकावर आधारित आहे? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, प्रश्न पुन्हा एकदा पहा. अल्बर्ट बंडुराचा सामाजिक शिकण्याचा सिद्धांत कोणत्या घटकावर आधारित आहे? तुमच्यासाठी हे 4 पर्याय आहेत आणि या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 महाटेट परीक्षा 2024 या परीक्षेवर फोकस करून महाटेट परीक्षांमध्ये विचारण्यात येणारा महत्त्वाचा घटक मानसशास्त्र आणि या मानसशास्त्र घटकावरील महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण मागील महाटेट परीक्षांच्या पेपरमधून घेतलेले आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे
हा व्हिडिओ जास्तीत जास्त रिवाईज करा आणि जास्तीत जास्त वेळा पहा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.